अलग है पहचान हमारी, अलग हमारी शान, धन्वंतरी हमारी है, हम सबको है गुमान। धन्वंतरीने अशा लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे, कारण आमचा विश्वास आहे माणसांना जोडण्याच्या, जगण्याच्या आणि जिंकण्याच्या व्यवसायावर। जशाल तसं आहे आणखी काय। मी अमोल गांजरे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स हिंगोली। आज आपण रेणकापूर या गावी आलेलो आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी बाबाराव कलंदर हे आहेत। हे सतत धन्वंतरीचे 3 वर्षापासून उत्पादने वापरत आहेत आणि आज या हळदीला 8 महिने पूर्ण झालेले आहे। आपण ही हळद पाहणीसाठी यांच्याकडे आलेलो आहे। प्रगतशील शेतकरी बाबाराव कलंदर हे आपल्याला त्याच्याविषयी काय माहिती देतात ते बघू। म्हणजे धन्वंतरीचे काय व्यवस्थापन वापरल्या गेली उत्पादन आणि तिच्यातून काय फायदा झाला आणि आतापर्यंत टोटल खर्च किती झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव बाबाराव दगडोजी कलंदर, राहणार रेणकापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। तुमचा मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 77099217। बरं, तुम्ही धन्वंतरीची औषधं जवळपास किती वर्षापासून वापरता? धन्वंतरीचा उपयोग करून साहेब हे माझं 4थं वर्ष आहे। 4थं वर्ष आहे की नाही? तर 4थ्या वर्षामध्ये आता यावर्षी किती एकर हळद आहे? यावर्षी 2 एकर। 2 एकर हळद आहे, या साईडला आहे आणि हे दोन्ही प्लॉट। आता जवळपास 8 महिने हळदीला पूर्ण झालेले आहे। 8 महिन्यामध्ये हळदी पूर्णपणे पडलेले आहे, पण यांच्या हळदीमध्ये आपण पूर्ण हिरवागारपणा आणखी बाकी आहे आणि हळद उभी पण आहे, सध्या पाहू शकतो। दुसरी गोष्ट, आज 25 फेब्रुवारीमध्ये आजच्या तारखेला या हळदीला 8 महिने पूर्ण झालेले आहे आणि हे 4 फुटव्याचं एक हळदीचं झाड आहे। आपण व्हिडिओमध्ये एक सिंगल फुटव्याचं पण झाड काढून दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हे जवळपास या एका झाडाला 4 फुटवे निघले होते। मिनिमम जास्तीत जास्त 8 ते 10 पण फुटवे या प्लॉटमध्ये होते, आपण पाहिलेले आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण पण आपण बघू शकतो। आत्तापासूनच वाढायला सुरुवात, म्हणजे पूर्ण वाढ झाल्यामुळे जवळपास 50% तरी भरलेला गेलेला आहे कुरकुमी, आहे की नाही? कांडीची साईज पण बघा, आहे की नाही? 100%। बरं, तुम्ही या हळदीला आतापर्यंत समजा बेन प्रक्रिया ते टोटल किती ट्रीटमेंट झाले आपल्या? आता प्रथम आपण एकदाची हे केली, बेन प्रक्रिया करून नंतर ड्रिचिंग केली, सॉइल गार्ड आणि RPS। त्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या कालावधीनं RPS आणि बॅक्टोरियसची ड्रिंचिंग ती एक केली। त्यानंतर RPSच्या 2 फवारण्या केल्या। तुमचा 2 वेळा खत टाकला, धन्वंतरीचा RPS ग्रॅन्युअल्स, आणि त्यासोबत मार्केटचं केमिकल सुद्धा वापरलेलं आहे, पण केमिकल एकदम कमी प्रमाणात। रासायनिकच्या टोटल किती बॅगा झाल्या तुमच्या? 7 बॅगा। 2 एकरामध्ये 2 डोजमध्ये 7 बॅगा वापरण्यात आल्या। त्यानंतर या हळदीला टोटल खर्च किती झाला आज काढणीपर्यंत? काढणी सोडून साहेब काढायच्या अगोदर 20,000पर्यंत खर्च गेलेला आहे। 2 एकरामध्ये 20,000 रुपये खर्चामध्ये या हळदीची डेव्हलपमेंट आपण पाहू शकता। आणि आपण यांच्या दरवर्षी 3 व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेले आहे। म्हणजे सुरुवातीपासून जसंही हळद निघते जमिनीतून तेव्हापासून तर काढणीपर्यंत आपण दरवर्षी 2-3 व्हिडिओ यांचे अपलोड केलेले आहे यूट्यूबवर, तुम्ही ते सुद्धा बघू शकता। आणि आपण आज 25 फेब्रुवारी रोजी यांच्या प्लॉटमध्ये येऊन हळद काढताना सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे। तिच्यामध्ये 1 फुटव्याचं झाड आणि जास्तीत जास्त 4 फुटव्याचं झाड पण आपण एक काढून बघितलं। काढण्यासाठी 15 ते 20 मिनिटं वेळ लागू लागला, त्यामुळे आपण ते स्किप करत समोर व्हिडिओ दाखवला। बाकी इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? आणि त्यातून गेल्या वर्षी जे तुमचं उत्पादन झालं होतं ते प्रति एकर किती क्विंटल झालं होतं? गेल्या वर्षी साहेब प्रति एकर 40 ते 45चं ॲव्हरेज आलं। 45 क्विंटल वाळून ॲव्हरेज आलं होतं। आणि हळद तर तुमची ते कमी रेटमध्ये गेली ती, मार्केटमध्ये काय परिस्थिती होती त्यावेळेस तुम्ही हळद विकली? ज्यावेळेस आमच्या वसमत मार्केटला हळदीचा हायेस्ट भाव होता 57,5700, तर त्याच दिवशी 57 आणि नंतर त्याच दिवशी 11-11:30ला 57मध्ये हळद गेली। 3-3.5ला मही हळद तुम्हाला सांगतो 7,200 रुपये भावाने गेली। आणि त्याच्या अगोदरच्या वर्षीचा एक आश्चर्यचकित विषय होता,
त्यावेळेस काही जास्त भाव नव्हता आणि आपण त्यावेळेस पट्टीसुद्धा टाकली होती यूट्यूबवर शेतकरी मित्रांनो. त्या मार्केटमध्ये 6,500 ते 7,000च्या मध्ये भाव होता. 8,145 विक्रमी भाव त्यावर्षी मिळाला होता. त्यानंतर कोणत्याही हळदीला तेवढा भाव मिळाला नाही. 2021ची गोष्ट, 2021 मध्ये. बरं, इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? आता त्याला काय इतर शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा एकच की साहेब, दरवर्षी मी तर या धन्वंतरीच्या सगळ्या उत्पादनाचा वापर शेतीमध्ये करतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी हमेशा सांगतो, प्रत्येक हंगामामध्ये सांगतो, तुम्ही धन्वंतरीचे उत्पादनं वापरून बघा. तुमच्या शेतीला आणि पिकाला काय फरक पडते, तुमचं उत्पादन किती टक्क्यानं वाढ होती, हे मी हमेशा सांगतच असतो. आणि काही शेतकऱ्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आपलं ऐकून बरेच प्रयोग केले, तेही सक्सेस आहेत, त्यांचंही उत्पादन वाढलेलं आहे. आजच मी तुम्हाला आता आमच्या एका शेजाऱ्याचा मिरचीचा प्लॉट दाखवायला नेतो. त्याही शेतकऱ्याने गेल्या वर्षीपासून पूर्ण धन्वंतरीचेच औषधं वापरलेली आहेत. आता यानंतर लगेच मी तुम्हाला तो मिरचीचा प्लॉट दाखवतो. बाकी तर समजा जे ऑर्गॅनिक औषधाचे रिझल्ट आहे, ठीक आहे, धन्वंतरीचे जे ऑर्गॅनिक औषध आहे याचे रिझल्ट तुम्हाला किती दिवसात, म्हणजे फवारणीमध्ये वापरलेल्या औषधाचे रिझल्ट किती दिवसामध्ये पाहायला मिळतात? 8 दिवसाच्या मध्ये तुम्हाला 100% फरक दाखविणार, रिझल्ट येणार. बरं, ऑर्गॅनिक औषध मार्केटच्या हिशोबानं जे मार्केटमध्ये म्हणणं असते शेतकरी बांधवांचं की बा याचे रिझल्ट येत नाही, आले तर सुरुवातीपासून वापरायला पाहिजे किंवा याचा खर्च पण जास्त आहे, असं काही आहे का? नाही, एक सांगतो साहेब, अनुभवातून सांगतो. खर्च थोडाफार या रासायनिकपेक्षा 40 रुपये किंवा 10% जास्त असेल, हे तुम्हाला मान्य करावं लागेल, मी मान्य करतो. पण उत्पादनामध्ये आणि जमिनीमध्ये जे काय सुधारित तुम्हाला कार्यक्रम दिसतो तो रासायनिक मध्ये कधीही दिसणार नाही. स्वस्त विषय म्हणजे आता केमिकलमध्ये पण भरपूर महाग प्रोडक्ट आहे. सरासरी आता आम्ही बघतो मार्केटमध्ये की 40-50 हजार रुपये एकरी खर्च करणारे पण शेतकरी आहे, पण 30 क्विंटल 35 क्विंटलच्या वर ॲव्हरेज घेऊ शकत नाही. आणि जमीन एवढी कडक बनत चालली त्या रासायनिकच्या अतिवापरामुळं, ते पण त्यांच्या दुसऱ्या वर्षी लक्षात येते, पण काही फायदा नाही. 50,000 रुपये प्रति एकर खर्च करून 30 क्विंटल जर हळद झाली तर त्यानं काही पुरते का? ते काही फायदा आहे का? प्रॉफिटचा विषय का ते? बिलकुल नाही. आणि आज आपण 2 एकराचा खर्च पूर्ण 20,000मध्ये कव्हर केला, तर मग आपलं खर्च वाढला कसा म्हणता येईल? रासायनिक औषधं किंवा ऑर्गॅनिक औषधं महाग आहे. बेणं जे होतं हे दरवर्षी परंपरेनुसार आपल्या घरचंच असते. बेण्याचा खर्च सोडून जे तुमच्या सगळ्या औषध फवारण्या जी मेहनत हे सगळा हे 20,000 रुपये खर्च झालेला आहे. पण रासायनिक खतच तर 10-20 बॅगा टाकल्यानंतर ते कसं खर्च ना? तुमच्या पोटाला लागतंय किती, तुमच्या पोटावर लोक बांधायलेत किती, हे खूप महत्त्वाचं. याचा तुम्ही अभ्यास केला काय? आणि शेतकऱ्याला पीक खाते किती, आपण त्याला देतोच किती, त्याच्या किती जादा पडते आलो, त्याचा उपयोग काय होणार आहे हे शेतकऱ्याला समजायला पाहिजे. म्हणजे फक्त रासायनिक खत हे काही त्याच्यावर इलाज नाही, तर आपल्याला पिकाला जवळपास 17 प्रकारच्या अन्नद्रव्याची गरज असते. त्यामध्ये प्रथम अन्नद्रव्य, द्वितीयम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची एकत्र पाहिजे ते, आणि त्याचं प्रमाण नियोजित व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर सर्वांचे धन्यवाद. आणि धन्वंतरीचे ऑर्गॅनिक औषधं पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. अमोल गांजरे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स, हिंगोली. माझा